नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये. तर आम्ही सध्या आलेलो आहोत स्वित्झर्लंडमध्ये आणि आपण स्वित्झर्लंडचे खूप सारे असे रीलमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे की अशी हिरवीगार डोंगर आहेत, तिथून गायी जात आहेत, लोक सायकलीने फिरतायत वगैरे. पण आम्ही आता ज्या भागात आलेलो आहोत हे स्वित्झर्लंड आणि फ्रान्सची जी बॉर्डर आहे त्याच्या साईडला आलेलो आहोत, म्हणून इथे थोडं मिक्स कल्चर बघायला मिळतं आणि जो लँडस्केप आहे तो पण थोडा वेगळा आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता की इथे आता ही मस्त बर्फाची डोंगर आहेत आणि खाली जो आपल्याला एक लेक दिसतोय हा जेनेवा लेक आहे. त्याच्यानंतर आम्ही ज्या गावाला आलेलो आहोत ह्या गावाचं नाव आहे मॉर्गस. इथे यायचं कारण असं आहे की इथे ट्युलिपचे खूप सारे प्रकार यांनी इथे लावलेले आहेत आणि बरेच सारे असे जे हँडमेड वस्तू आहेत त्यांचे स्टॉल ठेवलेले आहेत. आता आम्ही हे गार्डन जे ते फिरणार आहोत आणि फिरता फिरता मी तुम्हाला बरेच सारे जे ट्युलिपचे प्रकार आहे ते पण दाखवणार आहे आणि हँडमेड वस्तू पण दाखवणार आहे. आता चालत चालत आम्ही गार्डन मध्ये आलेलो आहोत आणि मला हे असे बोर्ड दिसते सगळ्या ठिकाणी. तर इथे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की इथे त्यांनी टुलिपचे कोणते कोणते प्रकार लावलेले आहेत. आता इथे त्यांनी डिटेल मध्ये दिलेलं आहे की हे आपल्याला कांद्यासारखं जे दिसतंय ना हे त्याचं बियाणं आहे आणि मग ते वाढत वाढत जातं, मग फूल येतं आणि मग ते कसं सुकतं हे सगळे इथे त्यांनी दिलेलं आहे. छान. ह्या सीझनमध्ये ट्युलिपचं खूप जास्त महत्त्व असतं. का? कारण की ट्युलिप हे फक्त 2च महिन्यासाठी असतं. एप्रिलच्या सुरुवातीला हे जे फुलं आहेत ते यायला सुरुवात होते आणि मे एंडला हे जे फुलं आहेत हे सगळे सुकून गळून जातात. त्याच्यानंतर याचं जे बियाणं असतं ते जमिनीतच असतं. आता मला ट्युलिप बघायचं होतं, त्याचं कारण असं आहे की तुम्ही इथे बघू शकता ट्युलिपचे खूप सारे कलर आहेत आणि त्याचे जे शेड्स आहेत ते म्हणजे डोळ्याला बघायला तर खूपच सुंदर वाटतं आहेत आणि व्हिडिओमध्येही ते सुंदर दिसत आहेत दिसायला. तर आपण सगळ्यांनी तो पिक्चर पाहिलाच आहे सिलसिला, ज्याच्यामध्ये रेखाजी आणि अमिताभ बच्चनचं जे गाणं आहे देखा जो एक ख्वाब तो सिलसिले हुए हे शूट झालेलं आहे. तर ते शूट झालेलं आहे ॲम्स्टरडॅममध्ये. तर ही जी ट्युलिप आहे याची खरी शेती ही ॲम्स्टरडॅममध्ये केली जाते. तिथे खूप सारे मोठे असे शेतं असतात आणि एकच कलरचं खूप लांबपर्यंत फुलं लावलेले असतात आणि खूप सारे कलर असतात. तर मला ते बघायचे होते ॲक्च्युली, पण दरवर्षी आमचं राहून जातं कारण की मी दरवर्षी ह्या सीझनमध्ये इंडियातच असायची. ह्यावर्षी इथे आहे. तर आमचं जाणं झालं नाही तरी का, कारण की तिथे हॉटेल वगैरे खूप जास्त महाग असतात ह्या सीझनमध्ये म्हणून. तर आम्ही आलेलो होतो स्वित्झर्लंडला. तर आम्ही विचार केला की चला नियरेस्ट इथे काय बघू शकतो. त्याच्यामध्ये मला हे जे ट्युलिप गार्डन आहे ते दिसलं. मग आम्ही ठरवलं की चला इथे जाऊया आणि ॲटलिस्ट इथे तरी ट्युलिप बघू असं म्हणून. सिलसिल्यामधलं हे गाणं ॲम्स्टरडॅममध्ये शूट झालेलं आहे. हे तुम्हाला माहिती होतं का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे गार्डनमध्ये फिरत असताना बरेच काही लोक दिसले आणि माझ्या मागे पण काही साड्या घालून जे आपले इंडियावरनं आलेले आहेत लोक ते दिसत आहे. ते पण मस्त असं साडी वगैरे घालून आपला पोशाख घालून मेन म्हणजे इथे स्वित्झर्लंडमध्ये फिरतायत. आता हा जो ग्रुप आलेला होता इथे हे जे फोटो आणि रील काढायचं त्यांचं चालू आहे. तर हे आलेले होते साऊथ इंडियामधनं. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला हे कळालं की ते साऊथ इंडियामधनं इथे फिरायला आलेले आहेत आणि सगळ्यांनी हे ठरवलेलं होतं की आपण जे आपलं साडी आहे ते घालायचं आणि मग फोटो आणि रील्स वगैरे बनवू असं ट्युलिपमध्ये. तर ते बघून मला खूप भारी वाटलं. सगळेजण मस्त एन्जॉय करत होते आणि एकमेकांना ते हेल्प करत होते की कोणी कशी पोज द्यावी, कसा रील काढायचा आहे नेक्स्ट असं म्हणून. आता त्यांच्यासोबत इथे दुसरे बरेच कंट्रीचे लोक आहेत ते आपण इथे बघतोय असं. तर प्रत्येकजण मस्त जे ट्युलिप आहे ते बघत होते, फोटो रील्स एन्जॉय चालू होता प्रत्येकाचा. आणि काही लोक जे होते ते मस्त बसून गार्डनमध्ये खायचं काही ना काही घेऊन आलेले होते. ते खाणं पिणं पण चालू होतं साईडला. आता थोडं चालत चालत आम्ही पुढे आलो आणि इकडे चालायला हे मस्त असं ते रॅम्पवॉक सारखं दिलेलं आहे इथे. बाजूला मस्त हा सी आहे, डोंगराचा व्ह्यू आहे आणि खूप सारी गर्दी पण आहे आज इथे आणि वातावरण पण छान आहे. इथे जर काही एक्झिबिशन असेल किंवा गार्डन असेल तर त्याच्यामध्ये हे खायचे स्टॉल असतात. जसं आपल्या इथे यात्रेमध्ये खायचे स्टॉल असतात तर सेम इथेही असतात. फक्त फरक इतकाच आहे की इथे मोस्ट ऑफ द टाईम युरोपियन फूडच असतं यांच्या स्टॉलमध्ये. इंडियन हे खूप कमी मिळतं आणि जे इंडियन रेस्टॉरंट असतात ते पण खूप महाग असतात, म्हणून लोक हे युरोपियन फूड इथे प्रेफर करतात. आता संध्याकाळचे वाजले होते 4 आणि चहा प्यायचा वेळ झालेला होता. आम्ही घरूनच चहा बनवून आणलेला होता. चला तर मग आता चहासोबत आम्ही व्ह्यू पण एन्जॉय करतो. गार्डनच्याच एका साईडला ह्या ज्या हँडमेड वस्तू दिसत आहे आपल्याला ह्या ठेवलेल्या आहेत. तर इथे हँडमेड वस्तूंचं खूप जास्त महत्त्व आहे, कारण की काही आता ज्या वस्तू बनतात त्या कंपनीमधनं बनतात आणि सेम डिझाईन असते, सेम शेप असतो.
पण इथे मात्र लोकांना काहीतरी युनिक हवं असतं, म्हणून हे जे हँडमेड वस्तू असतात याला खूप जास्त इम्पॉर्टंट दिलं जातं आणि यांच्या किमती पाहिल्या मी तर त्या जरा जास्तच महाग होत्या. आता इथे वरती हा प्लॅटफॉर्म केलेला आहे की वरती चढून आपल्याला गार्डनचा व्ह्यू बघता येईल असं. आम्ही तिकडे चाललो आहोत, तिथून कसं दिसतंय गार्डन हे मी तुम्हाला आता दाखवते. आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि तिथून मी हा व्हिडिओ घेत होती. तर जे बाकीचे ट्युलिपचे फुलं आहेत ते अजून आलेले नव्हते, कारण की आम्ही एप्रिलच्या सुरुवातीला गेलेलो होतो आणि गार्डन बऱ्यापैकी मोठं आहे, जे व्हिडिओमध्ये कॅप्चर पण नाही होते. आता आम्ही थोडं चालत चालत पुढे आलो तर लेकच्याच एका साईडला हा असा वाळू टाकून आर्टिफिशियल बीच बनवलेला होता की जेणेकरून मुलं जे आहेत ते पाण्यामध्ये आणि वाळूमध्ये खेळू शकतील. मागे आता ह्या साईडला गार्डन आहे जिथे आपण मगाशी होतो, ट्युलिप गार्डन, आणि त्याच्या बाजूला इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क केलेलं आहे आणि थोडं तिकडे पुढे गेलं का गार्डनसाठी पार्किंगची सोय आहे. आता बऱ्यापैकी आमचं सगळं गार्डन फिरलं गेलेलं आहे. संध्याकाळ पण होते, थोडी थंडी पण वाढायला सुरुवात झालेली आहे. आम्ही जातोय आता घरी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद.